तुम्हाला माहितीये, भारतामध्ये एक असा जिल्हा आहे जिथं हनुमानाची पूजा त्याच्या पत्नी सहित केली जाते. खरं तर भगवान बजरंगबली हे ब्रह्मचारी मानले जातात, पण भारतामधील तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यामध्ये हनुमानाची पत्नी सुर्वचला हिचं आणि हनुमानाचं एक मंदिर आहे आणि जिथं हनुमानाची पूजा त्याच्या पत्नी सहित केली जाते. फक्त भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हनुमानाला ब्रह्मचारी मानलं जात नाही, तर त्याला पत्नी आहे असं मानलं जातं आणि त्याची पूजा ही पत्नी सहित केली जाते. हे देश आहेत थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया. भगवान श्रीरामांचा परमभक्त म्हणजे हनुमान आपली छाती फाडून श्रीराम आणि सीता यांना आपल्या हृदयामध्ये स्थान आहे हे दाखवणारा बजरंगबली. आज आहे हनुमान जयंती. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते, कारण किष्किंधा नगरीमध्ये आजच्याच दिवशी राजा केसरी आणि राणी अंजनी यांच्या पोटी ज्याचा जन्म झाला तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका हनुमान. हनुमानाच्या जन्माची कथा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. त्याचं असं झालं, स्वर्गामधली अप्सरा पुंजिकस्थला ही स्वर्गामध्ये आनंदाने विहार करत असते, म्हणजे फिरत असते. पण तिला गर्व होतो आणि म्हणून तिला शाप मिळतो. तो शाप असा की ती पृथ्वीवरती वानराच्या जन्माला येईल असा तो शाप असतो. तो शाप मिळाल्यानंतर त्या शापातून मुक्ती मिळावी यासाठी ती भगवान शंकराची कठोर अशी तपश्चर्या करते. ती तपश्चर्या केल्यानंतर तिला भगवान शंकर प्रसन्न होतात आणि ते तिला वर देतात. ते सांगतात की या जन्मामध्ये तुला एक तेजस्वी बालकाची म्हणजे पुत्राची प्राप्ती होईल आणि त्यानंतर तुला या शापातून मुक्ती मिळेल. यानंतर तिला जो तेजस्वी पुत्र होतो त्या पुत्राचं नाव आहे हनुमान. द्रोणागिरी पर्वत उचलून आणणारा आणि लक्ष्मणाचा तारणहार बनणारा आपला लाडका बजरंगबली. पूर्ण लंका जाळून रावणाच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारा रामाचा लाडका भक्त श्री हनुमान. हनुमान जयंतीला अत्यंत उत्साहात रामाप्रमाणेच हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते. हनुमान जयंती ही रामनवमी नंतर 8च दिवसात येते. रामनवमी प्रमाणेच हनुमान जयंतीचा उत्सव सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि हनुमान जयंतीला तो उपवास सोडला जातो. काही जण हनुमान जयंतीला सुद्धा उपवास करतात. ओम श्री हनुमते नमहा या मंत्राचा जप करत हनुमानाला प्रसन्न केलं जातं. हा बजरंगबली ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे. कोणत्याही संकटातून बाहेर यायचं असेल किंवा शक्ती मिळावी असं वाटत असेल तर सगळेजण हनुमानाची प्रार्थना करतात. हनुमान ही अशी देवता आहे की ती सगळ्यांनाच प्रिय आहे. म्हणूनच आजच्या दिवशी सुद्धा हनुमान जयंती तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि आपल्या लाडक्या हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी सगळेजणच प्रयत्न करतात. तुम्ही हनुमान जयंतीला काय करता हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.